छत्रपती शिवरायांबाबत कुठलंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। मी जे उत्तर दिलं त्यावर मी ठाम आहे असं सपकाळ म्हणाले आहे। उत्तर देताना कुठेही छत्रपती शिवरायांचा अवमान केला नाही असं देखील सपकाळ म्हणतायत। महाराष्ट्राचं तालिबान करायचंय, महाराष्ट्रातले नागरिक हे सुरक्षित नाहीत असं एक जे चित्र आहे त्यामध्ये मी स्वतःला सुरक्षा मागून मी मागणार नाही। कारण मी कुठेही शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये गैर बोललेलो नाही। शिवाजी महाराज हे माझ्यासाठी वंदनीय आहेत आणि त्यांच्या अनुषंगानं माझ्या मनात आणि कुठलाही भाव माझा चुकीचा नसल्यामुळे मी सुरक्षा घेण्याचा हा प्रश्नच नाही। मालेगावच्या उपमहापौर दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा एकदा लावला जाणार आहे। कार्यालयातील दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो लावण्यात येणार आहे। मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी हे वक्तव्य केलंय। मालेगावातील एका कार्यक्रमात भाषण करताना टिपू सुलतानची त्यांनी पुन्हा एकदा स्तुतीही केली आहे। जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहाँ टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी कि हमारे हिंदुस्तान की सबसे बड़ी किताब जो हमारा दस्तूर है वहाँ हजरत टीपू सुल्तान की तस्वीर है तो यकीनन हमारी ऑफिस में भी होनी चाहिए। और अगर कोई ये कहता है कि ये बीते वक्त की बात है, टीपू सुल्तान को खत्म हुए बहुत वक्त हो गया, अरे फिरौन को भी खत्म हुए बहुत वक्त हो, लेकिन आज भी हम इबरत हासिल करते हैं फिरौन से, फिरौन की लाश से। तो जिन्होंने अच्छे काम किए हैं उनको भी याद रखना। तर भाजपनं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार असं करू नये असं संजय राऊतांनी म्हटलंय। रस्ते आणि बागांना टिपूचं नाव देण्यासाठी रितू तावडे साटमांचं अनुमोदन होतं असं राऊत म्हणाले। तर भाजपने कधी असे प्रस्ताव आणले नाहीत असा पलटवार मंगलप्रभात लोढांनी केलाय। विद्यमान नगरसेविका महापौर रितू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात। तेव्हा भारतीय जनता पक्षाने टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये। कधीही भाजपाचे नगरसेवकांनी असा प्रस्ताव आणला नाही। 1-2 ज्यावेळी असलम शेखने मलाड मालवणीमध्ये हा नाम ठेवला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो। आम्ही आंदोलन केलं होतं। गोपाल शेट्टी त्यावेळी खासदार होते। आम्ही ते बोर्ड तोडून टाकला, ते नवीन नामकरण केला। आम्ही टिपू सुलतानचं नाम देणार नाही, कोणाला देऊ देणार। तर शिवरायांसोबत कुणाचीही तुलना होऊ शकत नाही असं राऊतांनी म्हटलं। टिपू सुलतानविषयी आपण काय भूमिका घेतलेली हे भाजपनं देखील तपासावं असं राऊत म्हणाले। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपतींची तुलना केली। मात्र उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का बसलेत असा सवाल नवनाथ बन यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशी तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये, हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केलेली आहे। टिपू सुलतान विषयी आता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतान विषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा। ना घासून माफी मागितली पाहिजे, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या टिपू सुलतानची तुलना केली जो खलनायक होता। छत्रपती शिवाजी महाराज हे महानायक आहेत। या महानायकांसमोर तुम्ही एका खलनायकाची तुलना करतायत, याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे असतील त्याबद्दल भूमिका घेत नाहीत। संजय राऊत मूग गिळून गप्प आहे। आमचा कालही टिपू सुलतानला विरोध होता, आजही विरोध आहे आणि उद्याही टिपू सुलतानला विरोध राहणार। सर्वप्रथम त्यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केल्याबद्दल पहिली माफी मागावी आणि नंतर बोलावं। 13ला तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून, तुमचे चॅटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहेत, साटम मुंबईचे अध्यक्ष आहेत, आणि तुमचे आत्ता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे यांनी तर ते ठराव मंजूर केला, आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आहे।